श्री ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून असं वर्णन करतात की जगामध्ये अनेक प्रकारचे विष आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विष आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सर्प आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या प्रकारच्या विषांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु संतांना अपेक्षित इथं एक व्याळ म्हणजे अर्थात सर्प विशेष करून उल्लेख केला जातो आणि तो व्याळ म्हणजे तो सर्प म्हणजे विषय, अंतकरणातील नकारात्मक गोष्टी, अंतकरणातील षडरिपू ज्यांना आपण म्हणतो. तर हे जे काही विषय आहेत मनाचे की जे नको असलेल्या गोष्टीकडे मन धावतं आणि त्या अहितकारक अशा प्रकारच्या गोष्टीकडे धावणाऱ्या मनाला या ठिकाणी सद्मार्ग दाखवण्याचं कार्य हे संत करतात. आणि म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात की खऱ्या अर्थाने विषयरूपी सर्पाने दंश जरी केला तरीही या ठिकाणी निर्विष करून सोडणारी अशी संतांची कृपादृष्टी असते. त्या विषयरूपी सर्पाने जरी दंश केला आणि एखाद्याला मूर्छा आली तरीही त्याला त्या मूर्छेतून जाग करणारी, त्या मूर्छेतून बाहेर काढणारी अशी संतांची कृपादृष्टी असते. आणि म्हणून अशा प्रकारचे संत, अशा प्रकारचे श्री गुरु मला लाभले. आणि म्हणून या विषयरूपी सर्पाने जरी मिठी मारलेली असली तरीही गुरूंची कृपादृष्टी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी या मूर्छेतून मुक्त अशा प्रकारचे आहोत, या विषभयापासून मुक्त अशा प्रकारचे आहोत आणि आम्ही आनंद या जीवनाचा उपभोगू शकतो, विषयांना आम्ही दूर सारू शकतो. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराया 12व्या अध्यायाच्या माध्यमातून, दुसऱ्या ओवीच्या माध्यमातून गुरूंच्या गुरुकृपा दृष्टीचं वर्णन करतात आणि खूप सुंदर असं लिहितात. महाराज म्हणतात, विषय व्याळे मिठी दिधली या नुठी ताठी, ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय.